ओबीसी नेता लक्ष्मण हाके पिछले कुछ दिनों से उप मुख्यमंत्री अजित पवार की लगातार आलोचना कर रहे हैं। इस पर जवाब देते हुए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अमरावती जिलाध्यक्ष संतोष महात्मे ने कहा है कि महाराष्ट्र की जनता इस आलोचना का हिसाब जरूर लेगी। उन्होंने ये भी बताया है कि हाके के इस कदम के पीछे कौन है, ये धनगर समाज को चौड़ी कार्यक्रम में ही समझ गया था। जे गेल्या 4 दिवसापासून लक्ष्मण हाकेंनी जे काही सत्र सुरू केलेलं आहे हे फक्त त्यांची उंची नसताना ते फक्त प्रसिद्धी मिळवण्याचा कार्यक्रम चालू आहे। खरं तर लक्ष्मणराव, तुम्ही ज्या पद्धतीनं बोलताय, तुमच्या बोलण्यामागं कोणाची स्क्रिप्ट आहे हे होऊन गेलेल्या अहिल्यादेवींच्या जयंतीच्या चौंडीच्या कार्यक्रमामध्ये व्यासपीठातून संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजाने बघितलेलं आहे, महाराष्ट्राने बघितलेलं आहे। तुम्ही हे स्वतःची उंची वाढवण्यासाठी जर अजितदादासारख्या सकाळी 6 वाजतापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत काम करणाऱ्या नेत्यावर जर तुम्ही चिखलफेक आणि प्रतिमा मलिन करण्याचं काम करत असाल तर कदापि महाराष्ट्र अजितदादांबद्दल कोणत्याही पक्षाचा सामाजिक कार्यकर्ता असेल, कोणी पदाधिकारी असेल, तो सहन करणार नाही। अजितदादांनी धनगर समाजासाठी काय केलं हे जर तुम्हाला अभ्यासाचं असेल तर शेडीमेंढी विकास महामंडळाला 129.55 कोटी रुपये दिलेले आहे। ओबीसीच्या अंतर्गत 1000 कोटी दिलेले, त्याचा फायदा धनगर समाजाला ग्रामीण भागापर्यंत कसा पोहोचलेला आहे याचा पहिले अभ्यास करा। नंतर आपण स्वतःची उंची वाढवण्यासाठी अजितदादांचं नाव मलिन करण्याचा प्रयत्न करा। परंतु असं वैयक्तिकरित्या तुम्ही जर करत असाल तर कदापि सहन केल्या जाणार नाही। याचा हिशोब संपूर्ण महाराष्ट्रातील जनता दिल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी आज ठणकावून तुम्हाला सांगतो।